नमस्कार. ज्ञानामृत सारच्या या दिव्य प्रवासात आपले मनापासून स्वागत आहे. कुरुक्षेत्राच्या रणांगणावर अर्जुनाचे मन विधामण मनस्थितीत अडकले होते. त्याच्या हातात गांडीव धनुष्य होते, पण हृदयात कंप सुटला होता. अशा वेळी भगवान श्रीकृष्णांनी त्याला जो उपदेश दिला तो केवळ अर्जुनासाठी नव्हता, तर आजही आपल्या जीवनातील प्रत्येक संघर्षासाठी एक संजीवनी आहे. आज आपण पाहणार आहोत श्रीमद भगवद्गीतेच्या 2ऱ्या अध्यायातील अत्यंत महत्त्वाचा 50वा श्लोक, जो आपल्याला कर्माचे कौशल्य शिकवतो. चला या ज्ञान गंगेत डुबकी मारूया. श्लोक: बुद्धियुक्तो जहातीह उभे सुकृत दुष्कृते तस्माद् योगाय युज्यस्व योगः कर्मसु कौशलम. 2.50. संदर्भ: या क्षणी कुरुक्षेत्रावर एक अभूतपूर्व शांतता आणि अर्जुनाच्या मनात कोलाहल होता. अर्जुन पाप आणि पुण्याच्या चक्रात अडकला होता. त्याला वाटत होते की युद्ध करणे पाप आहे आणि संन्यास घेणे पुण्य आहे. तो परिणामांच्या भीतीमुळे कर्तव्य विसरत होता. अशा वेळी अर्जुनाला कर्मबंधनातून मुक्त करण्यासाठी आणि त्याला हे समजवण्यासाठी की केवळ कृती करणे पुरेसे नाही, तर ती कशा भावनेने केली जाते हे महत्त्वाचे आहे, श्रीकृष्णांनी हा श्लोक उच्चारला. ते अर्जुनाला सांगत आहेत की समत्व बुद्धीने, बुद्धियोगाने कर्म केल्यास तू पाप आणि पुण्य या दोन्हीच्या बंधनातून मुक्त होशील. हा श्लोक गीतेतील सर्वात प्रसिद्ध आणि क्रांतिकारी श्लोकांपैकी एक आहे. योगः कर्मसु कौशलम, अर्थात कर्मात कुशलता म्हणजे योग. पण इथे कुशलता या शब्दाचा अर्थ समजून घेणे अत्यंत आवश्यक आहे. सामान्यतः आपण समजतो की एखादे काम सफाईदारपणे करणे म्हणजे कुशलता, पण श्रीकृष्ण इथे वेगळ्याच खोलीवर बोलत आहेत. जेव्हा आपण एखादे कर्म करतो तेव्हा आपण त्याच्या फळाची अपेक्षा करतो. चांगले काम केले की स्वर्गाची किंवा स्तुतीची अपेक्षा, सुकृत, आणि वाईट काम केले की नरकाची किंवा निंदेची भीती, दुष्कृत. हे दोन्हीही आपल्याला बांधून ठेवतात. लोखंडाच्या साखळ्या पाप आणि सोन्याच्या साखळ्या पुण्य, दोन्हीही माणसाला बांधतातच. श्रीकृष्ण म्हणतात की जो मनुष्य समत्व बुद्धीचा आश्रय घेतो तो या दोन्हीतून मुक्त होतो. कर्म करताना मन शांत ठेवणे, यशापयशाचा विचार न करता पूर्ण एकाग्रतेने कर्तव्य करणे आणि स्वतःला करता न मानता ईश्वराचे साधन मानून कर्म करणे, हीच खरी कुशलता आहे. जेव्हा तुम्ही परिणामांच्या चिंतेने ग्रासलेले नसता तेव्हाच तुमची कार्यक्षमता 100% असते. मनाचा समतोल ढळू न देता प्रचंड गोंधळाच्या परिस्थितीतही शांत राहून आपले कर्तव्य पार पाडणे, हाच खरा कर्मयोग आहे. हेच ते कौशल्य आहे जे तुम्हाला जगाच्या बाजारात यशस्वी बनवते आणि आध्यात्मिक जगात मुक्त करते. राजा जनक आणि शुकमुनींची कथा. एकदा व्यासपुत्र शुकमुनी राजा जनकाकडे ज्ञान घेण्यास आले. राजा जनक राजदरबारात बसले होते. नृत्यांगना नृत्य करत होत्या. भोगविलास दिसत होते. शुकमुनींना वाटले, हा राजा मला काय वैराग्य शिकवणार. जनकांनी हे ओळखले. त्यांनी शुकमुनींच्या हातात काठोकाठ तेलाने भरलेले एक पात्र दिले आणि सांगितले, हे पात्र घेऊन संपूर्ण नगर प्रदक्षिणा करून या. पण अट एकच, तेलाचा एकही थेंब सांडता कामा नये, अन्यथा तुमचे शीर कापले जाईल. शुकमुनी जीव मुठीत धरून नगर फिरून आले. परत आल्यावर जनकांनी विचारले, नगरात काय पाहिले, बाजार कसा होता, लोक कसे होते. शुकमुनी म्हणाले, महाराज, माझे पूर्ण लक्ष त्या तेलाच्या थेंबाकडे होते. मी आजूबाजूला काहीच पाहिले नाही. तेव्हा जनक हसले आणि म्हणाले, हेच कर्मकौशल्य आहे. मी राज्यात राहतो, राज्य चालवतो, पण माझे मन त्या तेलाच्या थेंबाप्रमाणे ईश्वराच्या चरणी असते, म्हणून विषयांचा स्पर्श मला होत नाही. शस्त्रक्रिया करणारा डॉक्टर आणि मारेकरी, एकाच क्रियेचा 2 भिन्न परिणाम कसा होतो याचे हे उदाहरण आहे. एक सर्जन रुग्णाचे पोट कापतो आणि एक मारेकरी गुंड माणसाचे पोट कापतो. दोघांची कर्म म्हणजे कापण्याची क्रिया एकच आहे, पण मारेकरी रागाच्या आणि द्वेषाच्या भावनेने ते करतो, म्हणून त्याला पाप लागते आणि तुरुंगवास होतो.
याउलट सर्जन रुग्णाचे प्राण वाचवण्याच्या उद्देशाने अत्यंत कौशल्याने आणि सेवाभावाने तीच क्रिया करतो, म्हणून त्याला पुण्य आणि सन्मान मिळतो. इथे फरक कौशल्याचा आणि भावनेचा आहे. सर्जनचे मन स्थिर असते, त्याचे लक्ष जीवन वाचवणे असते. हेच योगः कर्मसु कौशलम आहे. आजच्या कॉर्पोरेट जगात किंवा विद्यार्थी दशेत आपण पाहतो की अनेक लोक बर्नआउट किंवा तणावाचे शिकार होतात. का? कारण ते कामापेक्षा कामाच्या निकालावर म्हणजे रिझल्टवर जास्त लक्ष केंद्रित करतात. माझे प्रेझेंटेशन बॉसला आवडेल का? मला प्रमोशन मिळेल का? परीक्षेत 90% मिळतील का? या चिंतेमुळे जी ऊर्जा कामात म्हणजे प्रोसेस वापरायला हवी होती ती चिंतेत म्हणजे वरी वाया जाते. जर एखाद्या सॉफ्टवेअर इंजिनियरने किंवा विद्यार्थ्याने परिणामाची भीती सोडून पूर्ण आनंदाने आणि एकाग्रतेने आपले काम म्हणजे कोडिंग किंवा स्टडी केले तर त्याचे काम उत्कृष्ट म्हणजे मास्टरपीस होईल. जेव्हा तुम्ही निकालाचा ताण घेत नाही तेव्हाच तुम्ही तुमचे सर्वोत्तम देऊ शकता. हेच आधुनिक काळातील योगः कर्मसु कौशलम आहे, तणावमुक्त कार्यक्षमता. शेवटी या श्लोकाचे सार हेच आहे की जीवनातील प्रत्येक कर्म, मग ते घरकाम असो, ऑफिसचे काम असो वा युद्ध, ते एका योग्याप्रमाणे करा. यशाने हुरळून जाऊ नका आणि अपयशाने खचून जाऊ नका. मनाची समता राखून केलेले कर्म तुम्हाला संसाराच्या बंधनातून मुक्त करते. जर तुम्हाला गीतेच्या या ज्ञानाने नवी दृष्टी दिली असेल तर व्हिडिओला लाईक नक्की करा. असेच आध्यात्मिक आणि जीवन बदलणारे विचार ऐकण्यासाठी ज्ञानामृत सार चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन दाबायला विसरू नका. हे ज्ञान तुमच्या मित्रपरिवारासोबत शेअर करा. चला तर मग आपल्या कर्मालाच पूजा बनवूया. पुन्हा भेटूया पुढच्या श्लोकात एका नवीन ऊर्जेसह. तोपर्यंत जय श्रीकृष्ण. ओम तत्सत.